मना एकतत्व नाम दृढ धरी मना हरीशी करुणा येईल तुझी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नामा परते तत्व नाही रे अन्यथा वायानिक पंथा जाशील हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव मौन जपमाळंतरी धरोनी श्री हरी जपे सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल 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 योऽन्त प्रविश्य मम वाचि इमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरा स्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्तिदेवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा कुरु प्रथमं पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा कुरु प्रथमं पांडुरंगा करो प्रथम नमन जरे चरण संताचिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया पांडुरंगा कुरु प्रथमं कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका गेन कलावद्यज्योधरा अर्थावतारम कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रम कलानीशवादापनोदार दक्षम समाधिस्थमूर्ती भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आता हृदय हे आपुले चौपाळून या भले वरी वैसो पावले श्री गुरूंची मजरदई सद्गुरु जेने तारिला हा संसार पूर म्हणून विशेषाद्या ध्रुविकावरी जैसे डोळे अंजन भेटे तै वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजेत प्रगटे महानिधी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वंदू रंग भूमिका आता वंदू रंग भूमिका आता वंदो रंग भूमिका आता वंदो रंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका कीर्तनी उभी होती लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग सुरते देखा टाळ मृदंग सुरते देखा तया माझे दंडवत दया माझे दंडवत हो तया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करो गणनाथ प्रथम नमन करो गणनाथ प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथ आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रुते रेखा तया माझे दंडवत ऐशे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या वळा चालवे सकळा नामा म्हणे मनोजेवम मारुद्दल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्तां वरिष्ठम
वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रज निजमन मुकुर सुधार बरनौ रघुवर बिमल जसू हा जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरहु कलेश विकार हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरीन करावा अवेर एक तत्वनाम दृढ धरी म्हणा हरीची करुणा येईल तुझी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला गायलेला उच्चारलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या पायाच्या ठिकाणी विराजमान असणारे अलंकापुरी निवासी समाधीचे राजे वैष्णवांचे शिरोमणी योग्यांची माऊली अनाथाची माई विश्वमाऊली ज्ञानोबा यांचा त्यांच्या हरिपाठ या सुंदर प्रकरणातील उपांत्य क्रमांकाचा अभंग आजच्या सेवेकरिता विठ्ठल सेवेकरता गायलेला निवडलेला उच्चारलेला अभंग माऊली वैष्णव ज्ञानोबा यांचा नामाचं महत्व प्रतिपादित करणारा हरिपाठ या त्यांच्या सुंदर काव्यातील उपांत्य क्रमांकाचा आणि या अभंगातून श्री माऊलीची भूमिका स्पष्ट एक तत्वनाम दृढ धरी म्हणा हरीशी करुणा येईल तुझी भगवान परमात्म्याचं भजन करीत असताना ज्ञानोबरायांनी सामान्य जीवाला एका तत्वानं भजन करण्याचा सल्ला आजच्या अभंगात दिला परिणाम असा होईल हरीशी करुणा येईल तुझी भगवान परमात्म्याला म्हणले आपली करुणा येईल देवाप्रती सामान्य जीवाला आवड निर्माण होणं हे परमार्थातलं पहिलं पाऊल आहे आणि भगवान परमात्म्याला साधकाप्रती आवड निर्माण होणं हे परमार्थातलं शेवटचं पाऊल आहे हरीशी करुणा येईल तुझी कामापुरता देव आम्हाला आवडणं हे आमचा स्वार्थ आहे हो पण आमच्या भक्तीमुळं देवाला आम्ही आवडणं ही आमची भक्तीची परिपक्वता आहे म्हणून हरीशी करुणा येईल तुझी बर मग हे भजन कोणतं हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी साधं सोपं भजन वारकरी संप्रदायानं तुम्हाला मला मंत्र देऊन टाकला रामकृष्ण हरी नाही अवघड जमलं तर किमान हरिमुखे म्हणा एवढं भजन जर मुखानं म्हटला तर ज्ञानोबराय म्हणले पुण्याची गणना कोण करी अगाध पुण्याची प्राप्ती होईल आणि मृत्यू लोकांमध्ये जगत असताना वित्त कारणीभूत ठरतं पैसा कारणीभूत ठरतो शरीरात जीवन जगत असताना पित्त कारणीभूत ठरतं आणि इथून वरती गेल्यानंतर परमार्थ करत असणाऱ्या लोकाला चित्त कारणीभूत ठरतं वित्त वेगळं पित्त वेगळं आणि चित्त वेगळं म्हणजे परमार्थाला वित्ताची गरज नाही परमार्थाला पित्ताची गरज नाही पण परमार्थाला चित्ताची गरज आहे हे चित्त एका जागेला ठेवा आणि हरिमुखे म्हणा परिणाम असा होईल पुण्याची गणना कोण करी अगणित पुण्य तुम्हाला मला प्राप्त होईल पण ज्ञानोबराय हे भजन करत असताना सांगा ते भजन सोपं आहे का अवघड आहे ज्ञानोबराय म्हणले ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद याच्यासारखं सोपं भजन म्हणजे जगाच्या पाठीवर नाही वाचेशी सद्गद जपे आदी ज्या वाचेची निर्मिती भगवान परमात्म्यानं भजनासाठी केली भोजन हे जगण्यासाठी आहे पण भजन हे मुक्तीसाठी आहे म्हणजे या वाचेनं भगवान परमात्म्याचं जर भजन केलं थोडा आवाज द्या तर फायदा असा होतो आपल्याला अगाध पुण्याची प्राप्ती होते मग याच्यासारखं दुसरं साधन नाही का ज्ञानोबराय म्हणले अनेक बहु साधन आहे योग याग जप तप तीर्थयात्रा अनेक साधनानं देव प्राप्त करता येतो पण याच्यासारखं सोपं साधन जगाच्या पाठीवर नाही नामाप्रते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशील जनी अनेक भरपूर साधन आहे ज्यानं देव प्राप्त करता येतो पण याच्या इतकं सोपं साधन नाही म्हणून नामाप्रते तत्व नाही रे अन्यथा आम्हाला सांगताय ज्ञानोबराय का तुम्ही करताय
काल म्हणले सध्या बऱ्याच लोकांचा असा सुळसुळाट झाला, लोकांसंगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाषाण. तसं तुम्ही पाठ करून आम्हाला सांगताय का तुम्ही तेच करताय? ज्ञानोबराय म्हणले या भजनाचा फायदा सामान्य जीवाला सांगता सांगता मलाही त्याचा फायदा इतका झाला की मी सुद्धा सतत ज्ञानदेव मौन जपमाळंतरी धरोनी श्री हरी जपे सदा. सदा भजना, सदा शब्दाला अंडरलाईन करा. मी तुम्हाला सांगतोय पण मी कधी कधी भजन करत नाही, मी सदा भजन करतोय, मी सतत भगवान परमात्म्याचं भजन करतोय. म्हणून तुम्ही सुद्धा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी विठाला 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 कुंडली हरे विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की. पुण्यभूमी पावन क्षेत्र आपल्या कारुंडी नावाच्या नगरीमध्ये वैकुंठवासी ब्रह्मलीन सद्गुरू नामदेव बाबा टेंबूकर यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या प्रेरणेनं, कृपाशीर्वादानं गेली 47 वर्ष झालं, बरोबर ना? 47च का? 47 वर्ष झालं अविरतपणे सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. आणि या पारायण सोहळ्यातील आजची 47व्या वर्षातील अनियोजित कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ पारायण मंडळाच्या वतीनं माझ्यासारख्या अल्पज्ञानी कीर्तनकाराच्या वाट्याला येऊन पोहोचली. अतिशय देखणा माहोल आहे आणि फड परंपरेतलं गाव आहे. हे माझ्या अतिशय जिव्हाळ्याचं गाव आहे, लक्षात ठेवा. वारकरी संप्रदायामध्ये किती दैदिप्यमान सोहळे आपण करतो हे महत्त्वाचं नाही, किंवा कीर्तनाला किती गर्दी जमा होते हे महत्त्वाचं नाही. कीर्तनाला गर्दी नसली तरी चालेल, पण असलेली लोक संप्रदायातली दर्दी असावी हे महत्त्वाचं आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि आज पुण्य पावन अधिक मास, ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो, याची सुरुवात आजच्या दिवशी आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्या महिन्याला बाकीच्या महिन्यांनी उपेक्षित केलं होतं, उपेक्षित घटक ज्याला आपण टाकाऊ पदार्थ म्हणतो, टाकाऊ पदार्थ. बाजारातनं जर आपण केळी आणली आई, तर आतला गाभा खाऊन टाकल्यावर आपण जो वरची साल फेकून देतो त्याला म्हणायचं टाकाऊ साल. पण आतल्या गाभ्यापेक्षा जर कधी कधी सालीलाच महत्त्व जास्त आलं तर मग आतला गाभा नाराज होतो. तसंच झालं, बाकीच्या महिन्यापेक्षा एका महिन्याला श्रेष्ठत्व प्राप्त झालं. ज्याला लोक मलमास म्हणत होती, मलमास, ज्याला लोक मलमास म्हणून संबोधित होती, त्याच्यावर भगवान श्री हरीची कृपा झाली, त्याचा असा अधिक मास झाला आणि देवानं त्याला स्वतःचं नाव देऊन टाकलं. त्याचं नाव आहे पुरुषोत्तम मास. विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणून या पुरुषोत्तम मासामध्ये, या अधिक महिन्यामध्ये नेमकं काय करावं, तर या अधिक महिन्यामध्ये भगवान परमात्म्याची, विष्णू नारायण परमात्म्याची पूजा अर्चा करावी. या महिन्यात आपल्या प्रापंचिक गोष्टीला महत्त्व दिलं नाही. म्हणजे काय, या महिन्यात लग्न करू नये, या महिन्यात वास्तुशांती करू नये, या महिन्यात नवीन खरेदी करू नये. या महिन्यातला सगळा वेळ आपण कोणत्या कारणी लावावा, तर तो भजनाला घालवावा. हरिभजनाविन काळ घालवू नको रे. या महिन्यामध्ये भगवान परमात्म्याचं जर भजन केलं तर नावाप्रमाणेच पुण्य आहे. नावच आहे अधिक मास, मन फायदा सुद्धा अधिकच आहे. एरवी भजन केल्यावर जर थोडा फायदा होत असेल तर या महिन्यात भजन केल्यावर फायदा सुद्धा अधिक आहे. ज्याला शास्त्रकाराचं मत आहे, अधिकस्य अधिकम फलम. विठ्ठल या अधिक महिन्यातलं अधिकम फलम म्हणजे एरवी जर फळं लागत असतील तर एरवी फळं लागली त्यापेक्षा या सीझनला जरा जास्त लागली. याचा अर्थ काय, बाकीच्या महिन्यात भजन केल्यावर देव प्रसन्न अमुक अमुक वेळेनं होत असेल तर या महिन्यात देव तातडीनं प्रसन्न होतो. आणि म्हणून महिन्याचंच नाव अधिक मास, पुरुषोत्तम मास आहे, ज्याला तुमच्या माझ्या ग्रामीण भाषेत धोंड्याचा महिना म्हणलं जातं. नाव धोंड्याचा महिना जरी असलं तरी त्याचा फायदा अनन्यसाधारण आहे. आणि म्हणून चांद्रवर्ष, सूर्यवर्ष अशा मोजमापाच्या पद्धती. कसा तयार झाला हा अधिक महिना, दर 3 वर्षानं येणार. अधिकचे जे 10 तिथी राहतात, तिथीचा क्षय होतो, तिथीचा अधिक तिथी तयार होते. चांद्र वर्षामध्ये तिथी तयार होतात 360 आणि सूर्यवर्षामध्ये तिथी तयार होतात 371. दर 3 वर्षांना या 11 तिथी एकत्र आल्या की 33 तिथी एकत्र येतात आणि या तिथीनं एक नवीन महिना तयार होतो, त्याला म्हणायचा अधिक मास. या अधिक मासाला नाव पडल्या पाठीमागं आणखी एक प्रकार असा आहे,
हा जर अधिक मास 2 चांद्रवर्ष सोबत सुरू झाली आणि जर चंद्र एकाच तिथीमध्ये 2 जागेवर विभागला गेला तर आधी सुरुवात होणाऱ्या महिन्याला अधिक मास म्हणावं आणि नंतर येणाऱ्याला निज मास म्हणावं. विठ्ठल आणि म्हणून हा पुरुषोत्तम मास ज्याला शास्त्रानं अलौकिक महत्त्व दिलेलं आहे, अशा पुरुषोत्तम मासाच्या प्रारंभी मला वाटतं आपला हा योगायोगच असावा. बरोबर आहे ना? दरवर्षी अधिक महिना येत नाही आपल्या पारायणामध्ये, पण 3 वर्षांना आज पुन्हा अधिक मास आला आणि त्यातली त्यात अधिक मासाची सुरुवात आणि पारायणाची सुरुवात आणि त्यातली त्यात नसताना माझ्या वाट्याला शेवा, म्हणजे सगळा योगायोगच आहे ना. आणि म्हणून कारुंडेकराच्या दर्शनाचा योगायोग आहे. मी तुम्हाला सांगणे इतपत ज्ञानी महात्मा नाही. 47 वर्षाच्या गावानं पारायण केलं, त्या गावाला माझ्यासारखे रेड अभंग पाठ नसणाऱ्यानं सांगू नये. तुमच्या इतक्या ज्ञानी लोकाला सांगणे इतपत मी ज्ञानी नाही नाना, पण अजून तासभर हलवून देणार नाही एवढा अज्ञानी नाही. विठ्ठल विठाला विठाला 9 वाजस्तोर जे विठ्ठल घेणार बी नाही इतका अज्ञानी नाही. नाही तर तुम्ही म्हणायचं ज्ञानी नाही म्हटल्यावर का 8 सव्वा 8ला संपवतोय कोण म्हणतो. असा काय गैरसमज होऊन देऊ नका. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाच्या दर्शनाचा योग आहे आणि मुद्दाम मी अभंग हरिपाठातला निवडलाय, त्याला कारण आहे. नामपर भरपूर अभंग आहे, पण हरिपाठातला आज का निवडावा? आजच्या दिवशी बुवांना ताण द्यायचा नाही बरं का. आज ताण का द्यायचा नाही त्याला कारण असं आहे, आज जर बुवानं लय गाव ताणलं तर पुन्हा मग काला होस्तोर गाव येतच नाही, असं त्याचं गणित आहे. मग गावाला एकदम गणित पक्क झालं की रोज बुवा येतोय ना, आम्हालाच प्रश्न विचारतोय ना, अवघड अभंग येतोय, मग त्यातला आम्हाला कायच कळना, कीर्तन तर डोक्यावरनं काय मांडवावून जायला लागलं. असं जर एकदा गणित पक्क झालं की मग लोक जेवायच्या टायमाला 8:45ला येणार आणि मग 8:45ला पुढं बसून घड्याळ धावणार. उरका उरका. जो 7ला येऊन बसला तो कधीच घड्याळ धावत नाही, माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. पण जो 8:45-9ला आला तो घड्याळ धावल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल आणि म्हणून आपलं गाव परंपरेचं गाव आहे. टिंबुकर बाबांची परंपरा आहे. 1 तास 10 मिनिटं चिंतन ऐकताना माझी गावाला विनंती आहे, मी तुम्हाला टाळी वाजवा म्हणून ताण देणार नाही, मी तुम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणून अजिबात ताण देणार नाही. सर्वांना तासभर एकच विनंती आहे, सर्वांगाचं कान करून चिंतन ऐकायचं. कारण अभंग हरिपाठातलं आहे आणि उपांत्य क्रमांकाचा आहे. एक तत्वनाम दृढ धरी मना. आता परिहारामध्ये वेळ घालवता कामा नये, कारण हम नाम के दीवाने नहीं, हम हरि नाम के दीवाने हे. विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये काही नियम आहे, काय परंपरा आहे, काय फड परंपरा वारकरी संप्रदायात प्रचलित आहे. त्यातली एक परंपरा आपण ज्याचा अनुयायी आहे ती परंपरा आहे. आणि म्हणून या परंपरेचा असा नियम आहे, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, गोष्टी न कराव्या. हो प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, वैराग्याच्या व्यक्तीना माराव्या. हो प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. हो संत संगे अंतरंगे नाम बोलावे, संत संगे अंतरंगे नाम बोलावे. वारकरी संप्रदायातली ही परंपरा आहे. परंपरा भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. आणि म्हणून माऊली महाराज माझी विनंती आहे कारुंडे गावाला, इथं येणारा कीर्तनकार कुठल्या टीव्हीवरून आला का नाही हे तपासू नका, पण इथं येणारा कीर्तनकार गाथा ज्ञानेश्वरीन हरिपाठातनं आला का हे आधी तपासा. म्हणून भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या म्हणून हरिपाठातला अभंग आज सेवेकरता निवडला. हरिपाठ हा ग्रंथ आहे का, असा पहिला प्रश्न मला कारुंडेकरांना विचारू द्या आणि त्याचं उत्तर तुम्ही नाही सांगितलं तर मला देऊ द्या. कारण मध्यंतरी महिनाभर जे वातावरण तापलं, स्वतंत्र ग्रंथ नाही, स्वतंत्र ग्रंथ नाही, स्वतंत्र ग्रंथ नाही, त्या प्रश्नाचं उत्तर मला देणं आज अगत्य. ग्रंथ आहे का, तर मुळात शास्त्र शब्दाची व्याख्या शास्त्रकारालाच विचारा. शास्ती हिता हितम तत्शास्त्रम. ज्या गोष्टीमध्ये हित अहिताचं ज्ञान सांगितलं जातं त्याला शास्त्रोक्त ग्रंथ म्हणा. मग हरिपाठामध्ये हित सांगितलं का, हरिपाठामध्ये अहित सांगितलं का? सोपी भाषे. हरिपाठात जर माऊलीनं हित सांगितलं असेल तुमचं माझं,
आणि हरिपाठात जर तुम्हाला आणि मला सावध करून अहित सांगितलं असेल तर हरिपाठाला ग्रंथ म्हणता येईल आणि मग गोविंद देवगिरींच्या वाक्याला समखंडन करता येईल. स्वतंत्र ग्रंथ नाही. पहिला मुद्दा आहे हरिपाठात हित आहे का? अहो कोणताही अभंग हा प्रत्येक अभंगाचं द्रोहपद आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि फायदा लगेच सांगितलाय, पुण्याची गणना कोण करी. मग पुण्य जर आगाध पुण्य मिळत असेल तरी हे हित नाही का? बोला बोला बोला, मी घरी जाऊ का? पुण्य का पाप आहे? हरिमुखानं म्हणलं जर पुण्य असेल तर हे हित आहे का? चला याच्यापेक्षा पुढे चला. ज्ञानोबरायांनी सांगितलं तुम्हाला हरी म्हणायचा जर तिटकारा येत असेल आणि तुम्हाला जर रामकृष्ण हरी शब्दाची अलर्जी असेल, बऱ्याच जणाला ह्या शब्दाची अलर्जी आहे. एखादा रामकृष्ण हरी पूर्ण म्हणला तर तो असा तोंड करतो जशी काय जोडून आमुशी आली. त्याला तर रामकृष्ण हरी म्हणता येत बी नाही, पण जो म्हणला त्याच्याबद्दल तिरस्कार याला तळपायाच्या मस्तकाला आहे. महाराज म्हटले तुम्हाला हरिपाठ मुखानं म्हणता येत नसल अजिबात म्हणू नका. तुम्हाला हरिपाठ कानानं ऐकता येत नसल अजिबात ऐकू नका. पण किमान म्हणतो त्याचं तरी दर्शन घ्या. त्याचं दर्शन घेतलं तरी फायदा आहे. आणि तुम्ही जर हरिपाठ त्याचं ऐकून म्हणायला शिकला तर अजून फायदा आहे. पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा पवित्रत्व होय, देह त्याचा पवित्रत्व होय. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठ मुखी तरी गाय, पवित्रत्व होय, देह त्याचा पवित्रत्व होय, देह त्याचा. हो देह त्या. सोपी सांगितली हो व्याख्या. जर पवित्र देह करायचा असेल तर हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. हरिपाठ नाही म्हणता आला तर किमान म्हणा हरिपाठ चांगला आहे. हरिपाठ माऊलीनं तयार केला. काय माऊलीचं वाङ्मय असेल काय माऊली. अहो कारुंडेकर 10-5 इंचाची जाहिरात जर पेपरमध्ये द्यायची झाली तर फुकट नाही. माझे पत्रकार बांधव जर कुणी असतील तर त्यांच्या लक्षात येईल. यात्रेनिमित्त जर जाहिरात द्यायची म्हणजे वर्तमानपत्रात फुकट आहे का हो? 1000-2000 रुपये त्याची किंमत आहे. वर्तमानपत्रातली विदभर जाहिरात जर फुकट नसेल तर उद्धाराची ज्ञानेश्वरी तुम्हाला मला माऊलीनं फुकट दिली. काय द्यावं माऊलीनं हो? याच्यापेक्षा मोठं ज्ञान दान काय द्यावं. आणि म्हणून पवित्रची होय देह त्याचा. अपवित्र देहाला पवित्र करण्याची ताकद कोणत्या गोष्टीत असेल तर ती हरिपाठात आहे. चला हित कळालं. याच्या पुढं जाऊन पुढचं पाऊल आहे अहित. माऊलीनं सांगितलं का? सांगितलं. माऊलीनं हित बी सांगितलं ना अहितही सांगितलं. ज्ञानोबा माऊलीच काही जेवढे संत अष्टादश संत वारकरी संप्रदायात झाले त्या सगळ्याच्या सगळ्यांना सांगितलं हात जोडून विनंती कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. भरपूर प्रकरण असे जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती हो जागता जगदेव राखा काही भाव जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. नरदेह दुर्लभ जाणं, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. भरपूर प्रकरण आहे हो. काकडा म्हणा, हरिपाठ म्हणा, काही म्हणा. सगळ्या संतांनी सावध केलं. ज्ञानोबरायांनी हित हरिपाठात पहिलं सांगितलं. याच्या पुढं अहित सांगितलं का तर हरिपाठाला ग्रंथ म्हणा. हरिपाठात दुसरं एक प्रमाण प्रचलित आहे. ज्ञानोबराय म्हणले मी सांगतो तसं ऐका, आणि नाही ऐकायचं असलं तर अहित ऐका. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मार्ग गेला
हरिपाठातीच आहे. मनोमार्गे गेला तो तेथेची मुखाला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य म्हणून हरिमुखे म्हणा. चला पहिलं हित कळालं. आम्ही जर ज्ञानोबरायांच्या सांगण्याप्रमाणे हरिपाठ मुखानं म्हणला तर आमचा देह पवित्र होतोय. आणि आम्ही जर हरिपाठ म्हणलो नाही, मनानं जर बाकीच्या पंथात गेलो तर तिकडंच आम्ही कदाचित भटकायची शक्यता आहे. म्हणून ज्ञानोबराय तुकोबरायासारखे संत नाही, गीता भागवत ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ नाही, आणि वारकरी संप्रदायासारखा दुसरा पंथ नाही, हे लक्षात ठेवा. लोकांना टीव्ही बघून गुरु केला हो, आणि गुरु जेलात गेल्यावर मग शिमगा केला. आता काय करता? ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत असताना लोकांनी टीव्हीला गुरु केला का? तो गुरु चांगला दिसतो, आणि मग गुरुचं सगळं पिताळ उघडं पडलं. थोराताचं मिटलं आणि खराताचं पेटलं. खराताचं मिटस तर दुसऱ्याच पेटलं. 8 दिवसात 10 बाबा सापडलं बुवा. आणि मग लोक म्हणले हार फसलं काय आपलं, लय फसले बाळू, आताशी उघड झालं. आणि हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. या संप्रदायातल्या हरिपाठासारखा दुसरा पवित्र ग्रंथ नाही. सूक्ष्म वाटतो पण कल्याणकारी आहे. आणि म्हणून हरिमुखे म्हणा. चला ज्ञानोबरायांनी हित अहित सांगितलं. आणि मग माऊलीनं आम्हाला हे हित अहित सांगण्यासाठी माऊलीनं नेमकं काय केलंय, का अधिकार आहे माऊलीचा? माऊलीच्या 4 लेकरं आहे. तुम्ही मला ज्याला एका मिनिटासाठी येडं म्हणा, पण माऊलीला लेकरं 4 आहे. तुम्ही येडं का म्हणसाल त्याला कारण असं आहे, लग्न न करता कुठं मुलं होतात का? तरी सुद्धा तुम्ही म्हणताय महाराज माऊलीला 4 लेकरं. अहो कोणती 4 लेकरं? हरिपाठ नावाचं लेकरू माऊलीच आहे, ज्ञानेश्वरी नावाचं लेकरू माऊलीच आहे, चांगदेव 65, अमृतानुभव ही लेकरच आहे ना माऊलीची. बरं कोणाकोणासाठी कोण कोण लेकरू काम करतं? एखादा म्हणाल मी फार विद्वान आहे, त्यानं ज्ञानेश्वरी वाचावी. एखादा म्हणाल मी योगी हटयोगी, त्यानं चांगदेव 65 वाचायची. कारण 1400 वर्ष जगलेल्याला सुद्धा गुडघ्या वाजण्याची ताकद त्यात आहे. सांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. याच्या पुढचा म्हणाल महाराज आम्हाला थोडं थोडं कळतं, त्यांना अमृत अनुभव असावा. आणि एखादा म्हणाल मला काहीच कळत नाही, मी कारुंड्यातला साध्या सापरात राहणारा, त्यांना हरिपाठ म्हणावा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. चला आता मुद्दा कळाला. हा हरिपाठ ग्रंथ संयुक्त ग्रंथ ज्ञानोबरायांनी तयार केला. या हरिपाठात टप्पे पडले 3. आणि म्हणून आम्ही वारकरी शिक्षण संस्थेच्या पोरांचा हरिपाठ पाठ करत घेत असताना नाना 3 टप्प्यात पाठ करतो. पहिल्या 9 अभंगाचा टप्पा एक, दुसऱ्या 9 अभंगाचा टप्पा एक, तिसऱ्या 9 अभंगाचा टप्पा, आणि आजचा अभंग 3ऱ्या टप्प्यातला उपांत्य क्रमांकाचा. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, एक तत्व. आता याच्यासाठी एक कोटी तयार झाली. तुम्ही सावध बसला ना सगळे? तुम्हाला आवाज येतो का पाठीमागं? आई इकडे आवाज येतो ना? अजिबात काय ताण देत नाही मी. हातवर करा, टाळ्या वाजवा, भजन करा. मी लय गुतं घेतलंय, सगळं उगतंय माझ्याकडं, तुम्ही ताण देऊ नका. ज्ञानोबरायांनी आजच्या अभंगात 3 कोटी पाडल्या. कोणते 3 कोटी? बरेच महाराज लोकांना नाद असतो, हातवर करा, वाजवा टाळ्या. अरे बसू दे बाबा, बसले, हेच उपकार झाले, निघून गेले, मग कोणा पुढे सांगशील कीर्तन? अजिबात मी ताण देत नाही. तुम्हाला जेवायचे ना अजून. आमचे बाबा नेहमी सांगतात, गुरुजी रिकाम्या पोटी दिलेलं ब्रह्मज्ञान माणसाला लय पचत नाही, आणि म्हणून रिकाम्या पोटी मी लय ब्रह्मज्ञान तुम्हाला सांगणार नाही. अवघड कीर्तन करणं मला लय सोपं आहे, पण सोपं कीर्तन करणं माझ्यासाठी फार अवघड आहे. विठ्ठल ज्ञानोबरायांच्या अभंगासाठी पहिल्या शब्दाला 3 कोटी बघावे लागतील. 3 वाक्य जर तुम्हाला कारुंडे करायला पटली तर पुढचा अभंग पटल. सावध बसा. तत्व शब्दासाठी खाण्यामध्ये माणसाच्या सत्व असावं, बोलण्यात माणसाच्या ममत्व असावं, आणि वागण्यात माणसाच्या तत्व असावं. बघा पटते का तुम्हाला? वारकऱ्याला या 3 गोष्टी लागू असाव्या. आज जी पत्रिका तुम्ही देवळाला शिटकवली, तो बी सप्ताह चालू आहे पंढरपूरचा आजच, आणि त्या मोठ्या सोहळ्याचा क्रमांक आहे 9 क्रमांकाचा सोहळा आहे तो. 9 क्रमांकाचा पंढरपुरात 9 क्रमांकाचा आला कसा? याला योगायोग असा आहे, आज पुरुषोत्तम मासाची सुरुवात आहे, आणि 9 क्रमांक इतका मोठा आहे. स्वतंत्र संख्याशास्त्रामध्ये सगळ्यात मोठा अंक कोणता असेल तर त्याचं नाव 9 आहे. एखादा म्हणाल 10 मोठा, बावळट आहे तुम्ही 10 मोठा का? तर एकाला शून्याचा आधार घ्यावा लागतो, पाठिंबा, तर 10 मोठा आहे. पण शून्यानं जर पाठिंबा काढून घेतला तर कदाचित डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे. मग स्वतंत्र संख्याशास्त्रात आकडा मोठा कोणता तर त्याचं उत्तर आहे 9. आणि 9 इतका पवित्र आकडा आहे. 9चा पाडा जर ह्या लहान पोरांना मी म्हणायला लावला तर किती
सात्विक अंक हे तुमच्या लक्षात येईल. अजिबात चलबिचल नाही. बाकीच्या अंकाला इकडून तिकडं उड्या मारायची लय सवय. पण 9 हा स्थिर अंक आहे, स्थिर. 9 हा मोठा अंक आहे. 9 एके 9 आणि 9 दुने किती रे पुरा हो? 18. 8 आणि 1 किती? 1 आणि 8 18 ना. 1 आणि 8 बेरीज किती होते? बोला बोला बोला. अरे 9 म्हणा ना मोठ्यानं. 9 त्रिक 27 म्हणजे 2 किती? 7 आणि 2 आणि 7 9 चोक 3 आणि 6 9 म्हणा मोठ्यानं. 9च म्हणायचं शेवटपर्यंत. 9 पाचा 45 4 आणि 5 9 सक 54 5 आणि 4 9 7 63 6 आणि 3 9 8 72 7 आणि 2 9 9 81 8 आणि 1 9 10 90 9 आणि 0 इतका स्थिर अंक आहे. त्याचं नाव 9 आहे. विठ्ठल त्याला बुवा स्थिर असावा, नाही तर त्याचाच पाडा पाठ नसल्यावर तो काय स्थिर सांगायचा. म्हणून 9 अंक जर 9चा पाडा म्हटला तर बेरीज शेवटपर्यंत जी 9च राहते. आणि स्वतंत्र संख्याशास्त्रात जो स्वतंत्र मोठा आहे त्याला 9 म्हणायचं. आणि हा 16 9वा सांग त्याचा 16 पंढरपुरात आहे आणि तो स्वतंत्र मोठा आहे. आणि त्याच्या जोडीला आज आपला चालू झाला म्हणून आपला स्वतंत्र मोठा आहे. विठ्ठल वारकऱ्याचे तत्व 3. खाण्यात सत्व, वागण्यात तत्व आणि बोलण्यात ममत्व. 3 गोष्टी जर झाल्या तर हरिपाठातला अभंग कळाला. खाणं सात्विक असावं. काय खावं याची अक्कल सामान्य जीवाला नाही. मी एक पुस्तक वाचत असताना नाना माझ्यासमोर एक असं वाक्य आलं. त्यात त्या लिहिणाऱ्या लेखकानं असं लिहिलं होतं, ज्याला ओठानं पाणी प्यायची सवय आहे, ओठानं, त्यानं मांस खाऊ नये. पण जो जिभेनं पाणी पितो त्यानं मांस खावं. कुठल्याही प्राण्याचं उदाहरण घ्या. गाई ओठानं पाणी पिते का जिभेनं पाणी पिते? तुम्ही नोकरदार आहे का सगळे? ओठानं म्हणा. कुत्रा जिभेनं पाणी पितो का ओठानं पाणी पितो? जिभेनं. मग जे जे प्राणी जिभेनं पाणी पितात त्याला मांस खाण्याचा अधिकार आहे. पण जे प्राणी ओठानं पाणी पितात त्याला मांस खायचा अधिकार नाही. आणि म्हणून खाण्यात सत्व असावं. सात्विक खा. जसं खाल तशीच बुद्धी निर्माण होईल. एका चांगल्या कुळातल्या ब्राह्मणानं आयुष्यभर परमार्थ केला आणि अंतकाळामध्ये 80 वय झालं, पुरुषोत्तम मास निघाला असाच. आणि मग गावच्या मातामौली म्हणल्या, काका या महिन्यात जरा ब्राह्मणाला दान दिलेलं चांगलं असतं. तुम्ही यजमान म्हणून आमच्या घरी या. जेवायला बोलवलं. धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास जेवायला घातलं. ज्या माणसानं निरपेक्ष परमार्थ, निरपेक्ष म्हणजे आतापर्यंत कुठल्याही 1 रुपयाची अपेक्षा केली नाही असा निखळ परमार्थ केला, त्याच ब्राह्मण काकाला जेवायला वाढलं. पंचपक्वानाचं ताट आहे, चांदीचा पाट आहे. आणि मग सगळं जेवायला झाल्यानंतर सोन्याचं फुलपात्र दिसलं. माता माऊली भात आणायला आत गेली तर काकाना अर्ध्या हातात ताटात हात धुतला आणि फुलपात्र खिशात घालून गेला. तुम्ही जागाला बरं का. 80 वर्षापर्यंत परमार्थ केला आणि मारुतीच्या देवळापाशी आल्यावर काकाला काय सुचलं कुणान ठेव. काका म्हणजे का 80 वर्षात सुतळीचा सडा सुद्धा कुणाचा तुकडा चोरला नाही. आणि आता 80व्या वर्षी मी नेमकं फुलपात्र चोरलंच कसं काय? जसं खाल तशी बुद्धी. त्याला 3 प्रकार पाडायचे. भूमिदोष, भूमी महात्म्य, अन्नदोष, अन्न महात्म्य आणि संघ दोष, संघ महात्म्य. तातडीनं माघारी गेलं काका लगबगीनं. इमानदार काका होतं. म्हणजे मारता मारता दुर्बुद्धी कशाला? दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुपजो नारायण. माघारी गेले होते. माता माऊली म्हणले, माऊली मी गेलतो जरा कामानिमित्त बाहेर, पण तुम्ही खाली बसा आधी. ती म्हणली, अहो काका अर्ध्या ताटात हात धुतला. तुम्हीच म्हणता अन्न हे पूर्ण ब्रह्मन अमुकन फलानन बिस्तानन लय श्लोक म्हणता, लय आव आणता, आणि भरल्या ताटात हात धुतला. नाही म्हणले, ताटात हात का धुतला ही पुन्हा सांगेन, पण तुमचं मालक कुठं गेलं त्यांना बोलवा. म्हणजे माझं मालक कामावर गेलो. मग कुठल्या कंपनीत आहे म्हणले, त्यांचा फोन नंबर असला तर फोन लावा. नाही म्हणले कंपनीत बी नाही, पण कामावर गेलो. मग म्हणले कुठं कामावर गेलं ती तरी सांगा. नाही म्हणले सांगायजोगं नाही. सांगायजोगं नाही. अशा काय कामावर गेले मालक तुमचे की जे सांगायजोगं नाही? म्हणले, अहो माझ्या मालकाचं जर काम सांगितलं तर तुम्ही पुन्हा माझ्या घरी यायचं नाही. काय काम आहे तुमच्या मालकाचं? काय नाही म्हणजे दरोडे खोराच्या टोळीचा मुक्कादम आहे. तुम्ही जागा आहे का?
आणि मग काकाच्या ध्यानात आलं आतापर्यंत ज्यानं सुतळीचा तुकडा सुद्धा तोरला नाही त्याला फुलपात्र खिशात घालायची बुद्धी निर्माण झालीच का? त्याला कारण चोरीच आणलं होतं आणि ते शिजवून घातलं आणि म्हणून चोरी करण्याची बुद्धी झाली. बैसता चोरापाशी त्याला प्रमाण आहे. तैशी होय बुद्धी देखताच चिंदी मन धावी विठाल. विठाला 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 विठाला. आणि म्हणून पहिला प्रकार आहे खाण्यात सत्व असावं. सात्विक खाल्लं तर बुद्धी सात्विक होते. दुसरा प्रकार असा आहे वागण्यामध्ये तत्व असावं. तत्व माणसं तत्वानं वागणारी आता फार कमी झाली. आता एक म्हणता येईल घडीभरच्यानं दुसरंच म्हणता येईल. त्यातली त्यात आमच्या महाराज लोकांना तर लय लबाड्या चालू केल्या आणि त्याच्यामुळं थोड्या दिवसात मला वाटतं मलाच वर्षात 2-4 वाढवावे लागतील. आता कदाचित जर ह्याच्यावर गदा आलीस तर आपलं शेरडाच्या मागं गुराच्या मागं काहीतरी का पोटा पाण्याला धंदा असावा. आणि म्हणून लबाड्या करणारा वारकरी नसतो. नीट वाक्य ऐका. वारकरी लबाड्या करत नसतो. मग लबाडानं माळा घातली आहे विठ्ठल. वारकरी लबाड नाही मग लबाडानं माळा घातल्या. म्हणून वागण्यात तत्व ठेवा, खाण्यात सत्व ठेवा आणि बोलण्यात ममत्व ठेवा. बऱ्याच जणाला बोलायचं लय नाद पण ममत्व नाही. त्याला फटका तोंडाच म्हणतात गावची. कधीच पंगत देत नाही. मारुती देवळा सप्ता बसले यंदा म्हणला माझी पंगत घेता का रे? घेता का रे? ए घेताय का रे? अहो पण तात्या पंक्ती फुल झाल्या. नाही 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 माझी पंगत घेत नाही तर सप्ता करताच कसा ते बघतो. टाकला बुवा काला याच्या नावाचा ममत्व बोलण्यातलं. आणि मग अख्खं गाव जेवून गेल्यावर व्यासपीठ चला करा जय हरी जय हरी. जेवला का? हो जेवला का? घरी असलंच खाता का? इथनं सुरुवात. ते म्हणलं नाही बाबा घरी असलं नाही खाता. मी घरी कडवाळ घास कुटी वैरण असलं खातो. म्हणलं असलं कुठलं आम्हाला मिळालं? तूच एकटा करण्याच्या पोटचायस. लय दानशूर झालास. अख्ख्या गावाला जेवण दिलं पण नुसत्या बोलण्यावरही घालवलं. महाभारतात एका स्त्रीनं नुसत्या बोलण्यावरनं भांडण लावलं होतं. तिचं नाव आहे द्रौपदी. अंधो के पुत्र अंधे एवढंच म्हणले. 4च शब्द पण महाभारतच पेटलं. आंधळ्याची पोरं आंधळी एवढं म्हणल्यामुळं राग आला आणि 100 कौरवांनी यांच्या विरोधात एल्गार पुकारला. बोलण्यात ममत्व ठेवा, खाण्यात सत्व ठेवा आणि वागण्यात तत्व ठेवा. तत्व शब्दाचा अर्थ काय? दृढता, निश्चयता, एकतत्वता. आणि हे जर एकतत्व भजन आणि परमार्थ या 2 शब्दासाठी तत्व शब्द जोडला आणि असं जर तुम्ही भजन केलं तर फायदा काय होतो? हरीशी करुणा येईल तुझी. हरीशी करुणा पहिलं चरण आहे. येईल तुझी हरीशी करुणा. येईल तुझे एकतत्व 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 नाम दृढ धरी माना. एकतत्व नाम दृढ धरी मना. हरीशी करुणा येईल तुझी. हरीशी करुणा येईल तुझी हरीची करुणा. येईल तुझी हरीची करुणा. ज्ञानोबराय पहिल्या चरणात म्हणले हे तत्व जर परमार्थात वापरलं, दृढता जर परमार्थात असली तर हरीशी करुणा येईल तुझी. चांगल्याची करुणा हरीला आली. पण ज्यानं हरी सोडून इतराला कधी हात जोडला नाही त्याच्या आधी आली. तुकोबरायांचा अभंग जर तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात येईल. कटेवरी कर नाही ज्या देवाचे निघे मी तयाचे दर्शन. महाराज म्हणले कटेवरचे देवानं हातच ठेवला नाही. त्या तोच देव जर असला तरच दर्शन घेईल, नाही तर एरवी कुणाला हात जोडणारच नाही. देव म्हणला असं कस काय वर? नाही 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 म्हणले पतिव्रता बाईसाठी प्रमाण कोण आहे? तिचा मालक. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. इतकं एकनिष्ठ राहावं लागतं परमार्थात. म्हणून एकतत्व नाम दृढ धरी मना. परिणाम हरीशी करुणा येईल तुझी. कोणाची करुणा आली? भरपूर उदाहरण. एक उदाहरण मगाशी मी जिच्यामुळे भांडण पेटलं त्या द्रौपदीचं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. भगवान परमात्म्याची सख्खी बहीण आहे. तिचं नाव आहे सुभद्रा. पाठीमागा आवाज येतो का माझ्या सुभद्रा तायांना? सख्खी बहीण आहे तिचं नाव आहे सुभद्रा. आणि देवाला आणखी एक बहीण आहे
ती मानलेली बहीण आहे, त्याचं नाव आहे द्रौपदी. द्रौपदी ही देवाची मानलेली बहीण आहे किंवा लाडकी बहीण आहे. आता चालूच्या भाषेत द्रौपदी देवाची सख्खी बहीण नाही, पण मानलेली बहीण आहे, लाडकी बहीण आहे. जितका जीव देवाचा सुभद्रेव नाही, त्यापेक्षा जास्त देवाचा द्रौपदी होय. माझी कारुंडेकरला विनंती आहे, आपल्या आईनंतर आपल्यावर प्रेम करणारं घरात कुणी असेल तर ती आपली बहीण आहे, बहीण. म्हणून जपावे या बंधनास निरामय भावनेने, जसे जपले हळुवार मुक्ताई ज्ञानेश्वराने. ज्ञानोबरायांचे मायबाप गेले, देहांत प्रायश्चित झाला, ज्ञानोबराय रुसून बसले आणि ताटी लावून घेतली सिद्ध बेटात. रुसवा कुणी काढला? आदिशक्ती मुक्ताबाई. ताटीचे अभंग एकदा वाचा. योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वनी, विश्वरागे झाले वनी. संती सुखी व्हावे पाणी. एकदा सगळा ताटीचा अभंग वाचून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ज्ञानोबराला बहीण असणारी आदिशक्ती मुक्ताई म्हणते, ओ माऊली, ज्याला योगी व्हायचं असेल तर जयांगी मोठेपण तया यातना कठीण. ज्याला मोठं व्हायचं माऊली, त्याला आघात सहन करावं लागेल. कोण कोणाला सांगते? लहान मुक्ताबाई मोठ्या माऊली सांगते, बहीण. आणि म्हणून देवाची जी लाडकी बहीण आहे तिचं नाव द्रौपदी. एकदा नारद मुनीनं प्रश्न विचारला, देवा तुमचा सुभद्रेव जास्त प्रेम आहे का द्रौपदी? देव म्हणजे नारदा राग येईल तुला, पण सुभद्रेपेक्षा जास्त द्रौपदी होय. नारद मुनी म्हणले, बरोबर आहे देवा, तुमचा दोष नाही. कारण सख्या बहिणीला कुणी आता विचार ना, आणि गुरु बहिणीला साडी घेऊन दिल्याशिवाय राही ना. सखी वारली म्हणली आता, गुरु बहीणच गुरु गुरु करायला लागली. देवा तुमचं तसंच आहे का काय? देवाला नारद मुनीला देव म्हणले, नारदा तुला बघायचंय का सखी बहीण मानलेली बहीण कोण आहे? चाललंय कशासाठी? हरीशी करुणा येईल तुझी. कोणाची करुणा देवाला आली? आणि मग नारद मुनीला हाताला धरून देव गेले. भाकरी करणारी एक बहीण होती, तिचं नाव आहे सुभद्रा. जवळ गेले नारद मुनी, सुभद्रा ताई जी, नीट ऐकावर काय बायानी सगळ्या, सुभद्रा ताई जी, अहो तुमच्या भावाच्या बोटाला कापलं श्रीहरीच्या. कुठे श्रीहरी? दारात अंगणात उभा. मग माझ्याकडे का आला? चिंदी द्या. ती म्हणली माझी भाकऱ्या चालल्या आणि एक तर गॅस मिळना, गॅस लय वाया जाईल. म्हणले नारदा ते आपला तूच चिंदी उडक. वरच्या मजल्यावर नारद मुनी गेले, खालच्या मजल्यावर. आता देवाची बहीण आहे, तिला महाराजाची बहीण असली तरी ते माडी उमाडी चढवते, देवाची बहीण आहे ती. सगळे मजले उलते पालते गेले, चिंधीच सापडणार. आता सापडत नव्हती का? देव सापडून देत नव्हता. बाहेर आल्यावर देवाला नारदाने विचारलं, देवा चिंदी काय सापडत नाही आणि सुभद्रा ताई काय लवकर उठत नाही. ते म्हणल्या त्याला म्हणाव तिथंच बस तुळशीच्या वाट्यावर, मग माझी भाकरी झाली अहो चिंदी देईन तुला. देव म्हणले नारदा तुला आधीच सांगितलं होतं का नाही, चिंदी चापासणारीच आहे ती, चल हिच्या दारात ना. आणि आता स्वारी वळावली द्रौपदीच्या दाराकडं. प्रेम प्रेम. आणि मग द्रौपदी माता तुळशीला पाणी घालतात. जसा नारद पळत गेले, द्रौपदी, मुनिवर्य तुम्ही इथे कस काय? अगं द्रौपदी तुझ्या भावाच्या बोटाला कापलं द्रौपदी, माझ्या हरीच्या, माझ्या नारायणाच्या. जसा शब्द कानानं आत गेला, एका क्षणाचा विलंब न करता जी साडी अंगावर आहे तिचा पदर घेतला आणि द्रौपदीनं फाडायला घेतला. आणि मग देवानं हात धरला नारद मुनीच्या माध्यमातून, बुद्धी देवाची, आणि हात धरला नारदानं. का हात धरता नारदजी? अगं द्रौपदी, जिचा मालक जिवंत आहे, म्हणजे कपाळावरचं कुंकू जिच्या जिवंत आहे, तिनं पदराकडनं साडी कधी फाडायची नसते असं शास्त्र आहे. पण बसलेल्या माझ्या माता माऊलीला विनंती आहे, अधिक मासाच्या सुरुवातीला एवढं ऐकून जा. जर आपलं कपाळाचं कुंकू जिवंत असेल तर आपल्या पदराकडनं साडी कधी फाडायची नाही, ते अशुभ लक्षण आहे. नारदानं सांगितलं, ए द्रौपदी, अगं तू जर पदर फाडला तर मालक अशुभ घडलं, अशुभ काहीतरी. हात झटकला नारदाचा. आणि द्रौपदीनं जे उत्तर दिलं,
म्हणून देवाला करून आली प्रसंग पुढं लगेच सांगतो एका मिनिटात. उत्तर काय दिलं तेवढं द्रौपदी नाही का? नारदा बरोबर आहे, जिचा मालक जिवंत आहे तिनं पदराकडनं साडी फाडू नये. अरे पण नारदा, या द्रौपदीच्या कपाळाचं कुंकू किती दिवस जिवंत ठेवायचं आणि कोण्या दिवशी कुंकू पुसायला लावायचं हे माझ्या दादाच्या हातात आहे, म्हणून त्याच्यासाठी हा नियम लागू होत नाही. इतकं प्रेम द्रौपदीचं. आणि मग परिणाम काय झाला? एक चिंधी द्रौपदीनं दिली. परिणाम पुढचा कथाभाग तुम्हाला माहित आहे. वस्त्र हरण करण्याची वेळ आली तर 5 हत्तीच्या ताकदीचे मालक होते. किती? 5 नवरे द्रौपदीला, 5 पांडव. वस्त्र हरण करण्याची वेळ, द्यूतामध्ये पांडव हरले गेले, सगळं राज्य गेलं, संपत्ती गेली. आणि आता पत्नी होती, तिला सुद्धा डावाला लावलं. ज्या वेळेला द्रौपदीच्या इज्जतीला हात घातला आणि साडी खेचायला लागले कौरव, त्यावेळेला द्रौपदीनं हात जोडला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लाविला, हे वेळ का सकया लाविला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लाविला, वेळ का सकया लाविला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, 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 वेळ का सकया लाविला, वेळ का सकया लाविला. जसा कौरवानं द्रौपदीच्या इज्जतीला हात घातला तसा द्रौपदीनं सगळ्यात आधी मालकाकडे बघितलं. कारण गंमत अशी आहे ना, ज्या वेळेला मंगळसूत्र गळ्यात घातलं जातं, जरा बारकाव्या नाही का, हे मला माहिती नव्हतं पण माझं झाल्यावर मला कळालं. ज्या वेळेला मंगळसूत्र मालक गळ्यात घालतो तोपर्यंत जीव जायला लागला तर त्याच्या आधी जबाबदारी बापाची. पण मंगळसूत्र ज्या वेळेला घातलं त्यावेळेला संकल्पच असा आहे, आजवर होती आमची आणि आता झाली तुमची, असं म्हणून ज्या वेळेला वर बापानं पाणी सोडलं आणि जावायला नारायण मानलं आणि पुरीला लक्ष्मी मानलं. मग धोंड्याच्या महिन्यात जावायस का बोलवावा, त्याला कारण आहे, त्याला नारायण मानले जावायला सासऱ्यानं लग्नात नारायण. आता नारायणाला 8 फुटी रस्ताच पुरत नाही, त्याला सासऱ्याचा दोष नाही, पण तरी कसला बेवडा असला तरी तो नारायणच समजायचा. आणि मग त्याला 35 अनारसे तांब्याच्या पितळीच्या ताटात तांब्याच्या 35 अनारसे घालायचे. आणि मग त्याला चांदीची एखादी वस्तू, सोन्याची एखादी अंगठी, तोळ्याच्या पुढची, असं त्याला वाण द्यावा, वाण दान म्हणून द्यायचं. कुणाला? जावायला. का? जावाय कोण आहे? नारायण. आणि मग ज्या वेळेला पाणी सोडलं तिथून पुढे जबाबदारी मालकाची. म्हणून 2 शब्दातला अर्थ कळला तर बरं आहे तुम्हाला. बापाला हिंदीत एक शब्द आहे, त्याला म्हणायचं पिता, बरोबर आहे का? बापाला हिंदीतला शब्द आहे त्याला म्हणायचं पिता. नुसती वेलांटीच इकडं पुढं मागं पुढं करायची, पितावरची प ला वेलांटी काढायची आणि त ला लावायची. जबाबदारी सुद्धा पुढं सरकली. आधी पितावर वेलांटी होती प वर, आता त वर गेली आणि त्याचा झाला पती विठ्ठल. म्हणजे प वर जबाबदारी असताना पिता बापानं बघायचं आणि त ला वेलांटी गेली की नवऱ्यानं बघायचं. तसं द्रौपदीचं जसं साडीला हात घातला तसं तिनं
आधी मंगळसूत्राला हात लावला, आता आपलं लग्न झालेलं आहे. आता बापाचा आवाज देऊन उपयोगाचा नाही. मग कुणाला बोलावलं पाहिजे? 5 नवऱ्याला. जसं 5 मालकाकडे बघितलं, तिला अपेक्षा होती भीमासारखा एकडा रागीत उठून बसल आणि गदा उचलून म्हणाल, कोण आहे रे माझ्या बायकोच्या इज्जतीला हात घालणारा? पण तसल्यानं सुद्धा मान खाली घातली. द्रौपदीनं एवढ्या हार मानली नाही. हरीशी करुणा येईल तुझी अभंगासाठी चाललंय आपलं. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य मोठे रती महारथी आहे. द्रौपदीनं त्यांच्याकडे पाहिलं, पण सगळ्यांना माना खाली घातल्या. द्रौपदी माफ करा मला, का? आम्ही अन्न खाल्लंय गौरवाचं आणि ज्याचं खावं त्याचंच गावं, माफ करा मला. आणि मग द्रौपदीच्या ध्यानात आलं, या मतलबी दुनियेत आपल्याला वाचवणारं कोणीच नाही. आपल्याला वाचवील तो एकटा श्रीहरी. कारण घेशी तेव्हा देशी. काय घेतलंय त्यानं? चिंदी घेतली आपल्याकडनं. परिणाम वस्त्रहरणे वस्त्र कैशी झाली माऊली. प्रमाण आहे त्याला. कौरवी पांचाळी सभे माझी आणली आणि वस्त्रहरणे वस्त्र कैशी झाली माऊली. देवाला बातमी कळाली माझ्या द्रौपदीचं वस्त्रहरण होतंय. माता माऊली, हो देवानं साडी नाही पुरवली, देवच साडी झाला. म्हणजे देवानं वस्त्र अवतार घेतला. गरुडाला सांगितलं, गरुडा गाडी चालू कर. का? कारुंड्याच्या सप्त्यात कीर्तनाला जायचं. गरुड म्हणला, देवा 6वा घेर टाकलाय, अजून किती गाडी ताणू? देवानं गरुडाला बाजूला वडायला लावली गाडी आणि देवानं सांगितलं, गरुडा तू मागणं दमानीय, मी पुढे जातो. त्वरा झाली गरुडा टाकीले मागे. गरुडा टाकीले मागे. त्वरा झाली गरुडा टाकीले मागे. त्वरा झाली गरुडा टाकीले मागे. द्रौपदीच्या लागे नारायणे. द्रौपदीच्या लागे नारायणे. द्रौपदीच्या लागे नारायणे. गरुडाला मागे टाकलं देवानं. त्वरा झाली गरुडा टाकीले मागे. कारण काय? द्रौपदीच्या लागे नारायणे. परिणाम असा झाला, हरीशी करुणा येईल तुझी. परिणाम द्रौपदीनं भजन केल्याचा फायदा असा झाला. हीच द्रौपदी पुढं विराट राजाच्या घरी पाणी व्हायला लागली. आणि तुम्हाला कथा बघ माहिती आहे मग, पहाते पांडव अखंड वनवासीन परी त्या देवाशी आठवीची वगैरे वगैरे वगैरे. पण आपला मुद्दा संपला. एका तत्वानं श्रीहरीचं भजन केल्याचा फायदा असा, हरीशी करुणा येईल तुझी. मग त्या श्रीहरीचं भजन करायला सांगताय तुम्ही, पण श्रीहरीचं नाव अवघड का सोपय? ज्ञानोबरायांनी उत्तर दिला अभंगाच्या 2ऱ्या चरणात. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. पेरे राम कृष्ण गोविंद. हरे मुखे मना. हरे मुखे मना. वाचे सद्गदा सप्यादी. वाचे सद्गदा सप्यादी. हरे मुखे मना. हरे मुखे मना. हरे मुखे मना. हरे मुखे मना. वा वा.
जशी सद्गत जपे आधी मग कुठलं भजन करायचं बुवा रामकृष्ण गोविंद रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण आधी सुरुवातीचे कीर्तन करणं हे सांगावं, नंतर उपांत्य कीर्तन करणं जागराच्या मागणीचा अभंग घ्यावा आणि त्याच्या अनुषंगानं बोलावं, आणि काल्याचे कीर्तन करणं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे यात दोन प्रकार पडले. ये दशे चरित्र केले नारायणे रांगता एक आणि गोधनी राखता दोन. दोन चरित्राला कीर्तन करणं स्पर्श करायचा. त्यानं 16,108 बायका केल्या आणि त्यानं इकडे संपत्ती घेतली. तुला काय घेणं देणं आहे? तुला हाई हिनं इकीनच बरकड्या उघड्या पाडल्या आणि तू त्याची माप कशाला काढतोयस? पण चरित्र ते उच्चारावे आचारावे नाही. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार, आणि म्हणून रामकृष्ण हरी विठ्ठल. राम भजनाची ताकद काय? ज्यांच्या समोर मला उभं केलंय त्या मारुतीराया कुणाचे सेवक आहे? राम प्रभूचे. दास्यत व निकट हनुमंते केले आणि म्हणून देखील रामचरण रामप्रभूचे एक नंबरचे शिष्य निष्ठावंत मारुतीराया. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम जानकी ओ देख लो मेरे दिल के लकीरों में, देख लो मेरे दिल के नगीनों में श्री राम जानकी श्री राम जानकी छाती फाडली तरी राम प्रभूचं भजन दर्शन होतं. इतकी भजन कोणी केलं असेल तर त्यांचं नाव मारुतीराय. मग देवानं बी त्यांना असा गुण दिलाय. एक वेळ रामप्रभूचं भजन मंदिर नसल असं गाव सापडलं. आपल्या गावात मंदिर आहे का रामप्रभूचं? आहे ना? आमच्या गावात नाही. अशी बरीचशी गाव आहे ज्या गावाला रामाचा देवाळच नाही. भरपूर गावं सापडतील पण असं गाव नाही जिथं मारुतीरायाचं मंदिर नाही. विठ्ठल ज्याचं भजन केलं त्याचं मंदिर नसलेलं गाव सापडल, पण ज्यानं केलं त्याचं मंदिर नाही असं गाव नाही. म्हणून नामधारक श्रेष्ठ आहे नामापेक्षा. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा, आणि तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. एक अभंग आहे तुकोबरांच्या गात्यात, देवा एके हे विनंती मज नको रे मुक्ती. त्या अभंगातलं हे शेवटचं चरण आहे. महाराज म्हटले नामधारक हा नामापेक्षा श्रेष्ठ आहे. पण ते कोणतं नाम आहे? राम. शब्दातली ताकद इतकी ओढ आहे. शतकोटी रामायणाच्या वाटण्या झाल्या माऊली महाराज. शतकोटी रामायण. आता शतकोटी रामायणात अर्थच कळतोय. किती ओव्या असतील? 100 कोटी. आणि मग या रामायणावरती 3 जणांना हक्क दाखवला. माणसं म्हणली रामायण आमचं आहे, देव म्हणले रामायण आमचं आहे, आणि पाताळातले साप म्हणले रामायण आमचं आहे. आता कसं काय करायचं? नेमकं रामायण कुणाचं? राम शब्दासाठी सांग. ते नाम सोपे राम कृष्ण गोविंद. या सगळ्याचं भांडण मिटता मिटना. जिथं बांधाचं भांडण मिटत नाही तिथं रामायणाचं भांडण लवकर मिटल का? आणि मग शिखर शिंगणापूरच्या भोळ्या महादेवाला भांडण मिटवाय आणलं पंच म्हणून. म्हणजे तुम्हीच पाटील व्हा आणि तुम्हीच भांडण मिटवा. महादेवानं सांगितलं हे बघा, एक तर मी कुणाच्या भांडणात पडत नाही, आणि पडलो तर माझं ऐकायचं असलं तर मला विचारा. 3 जणांनी एक ठराव संमत करून दिला. महादेवजी म्हणतील तेच पूर्व दिशा. का सगळ्या देवात मोठा देव बडे महादेव. बाकीच्या देवाच्या पिंडीला एकच लिंग आहे, पण आपल्या शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या पिंडीला 2 लिंग आहे. आणि जिथं जिथं पार्वती माता शोधायला आल्यानंतर महादेवजी गुप्त झाले अशी 8 ठिकाण आहे ज्याला अष्टलिंग म्हणतात. अष्टलिंग.
खांबलिंग पांदलिंग गुप्तलिंग ही असली जी लिंग आहे आजूबाजूला आपलं कारुंडे गाव पायथ्याला आहे म्हणून सांगतोय मी. ज्यावेळेला सारीपाटाच्या खेळामध्ये भगवान महादेव पार्वती सोबत सारीपाट खेळताना हरले. माहिती असावं पाहुण्या रावळ्याने एखाद्याने विचारलं राहताय महादेवाच्या पायथ्याला माहित आहे का काय तर सांगा यावं नाही तर आबरू जाईल सारी. सारीपाटाचा खेळ खेळताना महादेव बायको सोबत खेळ खेळताना हरले पार्वती सोबत. आता पार्वती म्हणजे सामान्य पर्वतराजाची कन्या तयानाम पार्वती. आणि मग काय करायचं हरल्याबरोबर महादेवजी रुसून गेले. लगा म्हणले असल्या बाईनं हरवलं मला. अरे पण ती आधी माया आधी शक्ती आहे. सगळ्यात कुठंच काही नव्हतं ते एक ढाल गज निर्माण झाली. तिने पहा एवढी ख्याती केली. काहीच नव्हतं पृथ्वी तलावर तेव्हा आधी माया आधी शक्तीची उत्पत्ती आहे. आणि म्हणून रुसून आलेले महादेव 1 2 3 4 5 दिवस सापडणच. आणि मग नारद मुनीच्या सांगण्यानं महादेव कुठं लपून बसले म्हणले या डोंगराला. बर आता बातमी काली पार्वती साहेबाला मालकाला आणायला जायचं. बातमी दिली कोणी गुप्तहेरानं म्हणजे नारदानं. आता नारद म्हणजे कळीचा नारदच की हो. जो जाण ब्रह्मयाचा आणि नारद नाम कळीचा नारद आहे. ज्या वेळेला पार्वती साहेबाला घेऊन आले आणि पार्वती साहेब आले ही बातमी काली महादेवाला तेव्हा महादेवानं अकराळ विक्राळ रूप घेतली आणि आजूबाजूला लपून बसले. मग देवानं जी वेगवेगळी रूपं घेतली आणि जिथं देव लपले तशा रूपानुसार देवाच्या त्या लिंगांना नावं पडली. अशा 8 ठिकाणी देव लपून बसले. आणि मग भगवान विष्णूजी मदतीला आले. लक्ष्मी माता भगवान विष्णू नारद मुनी सगळ्याच्या सहाय्यानं देवाला विनंती केली आणि देवाचा तो रुद्र अवतार शांत झाला. आणि मग देव पार्वती साहेबाच्या पुन्हा स्वाधीन केले. पार्वती साहेबानं सगळ्यात पहिला आभार जोडीदाराचं मानलं म्हणजे विष्णू प्रभूच. म्हणले तुम्ही जर आला नसता तर ह्यो तुमचा जोडीदार काय आमच्या हाताला लागला नसता. मग असं करा आलाय तर जीवनच जा आणि जीवन जा म्हणले मांडीला मांडी लावून बसा. मांडीला मांडी लावून आताच नाही कायमच बसा. आणि मग पहिला लिंग आहे महादेव पार्वतीचा शिंगणापूरचा आणि दुसरा लिंग आहे त्या पिंडीतला हा विष्णू नारायणाचा आणि लक्ष्मी मातेचा आहे. विठ्ठल नुसतंच महादेवाला जाऊ नका हर हर महादेव म्हणा का की महादेव आला कसाही ध्यानात ठेवा इथून पुढं. आणि म्हणून राम शब्दाची ताकद सांगतोय. 3 जणांचं भांडण मिटवायला कोण आलं बोला 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 विसरला का तुम्ही रामायणाच्या वाटण्या. आणि मग महादेवानं सांगितलं ऐकचाल का माझं म्हणले ऐकावंच लागलं. आता 8:30 वाजून गेल्यामुळं तुमचंच ऐकतो म्हणले. आता 20 मिनिटं तुमचंच ऐकतो. तुम्ही म्हणाल तेच पूर्व दिशा. आणि मग महादेवानं सांगितलं मला एकाचं म्हणणं ऐकू द्या. माणसं हो तुमचं काय म्हणणं आहे. माणसं म्हणली हे बघा महादेवा आमचं म्हणणं काहीच नाही. पण रामप्रभू माणूस होते देव असतील म्हणजे ते पुन्हाची गोष्ट आहे पण माणसाच्या रूपात होते ना. आणि म्हणून रामायण आमचं म्हणले हो बाजूला. पाताळातल्या सापाला म्हणले सापा हो तुमचं काय म्हणणं आहे म्हणले काय नाही. रामाचा भाऊ कोण म्हणले लक्ष्मण. मग लक्ष्मण कुणाचा अवतार आहे म्हणले शेषाचा. आणि शेष म्हणजे कोण आहे म्हणले नाग. आणि म्हणले आम्ही कोण आहे म्हणले नागच की. मग म्हणले रामायण कुणाचं म्हणजे तुमचं हो म्हणले बाजूला. ज्याचा त्याचा अधिकार आहे ना. आणि मग स्वर्गातल्या देवाधिकाकडे गेले म्हणजे देवा हो तुमचं काय म्हणणं आहे म्हणले काय नाही म्हणले माणसाच्या रूपात असला तरी राम देव आहे. 7वा राम 8वा वेळोवेळा नामदेवरायानं बागुल प्रकरणात देवाचा अवतार कार्य सांगितलंय. पहिला बागुल होतो ऐसा त्याचा नाव म्हणती मासा. शंका सुरवदीला कैसा 4 वेद आणले. कृष्णारा हिरे उगला नाहीतर सांगीन त्या बागुला. असं एक अवतार सांगितलं. मी अख्खं बागुल प्रकरण पाठ केलं नामदेवरायाचं. त्यात 7वा अवतार रामाचा आहे. 7वा बागुल सत्वाचा 7वा बागुल सत्वाचा 7वा बागुल सत्वाचा 7वा बागुल सत्वाचा. गुळू गुळू टाळ वाजवा. नामदेवराय नावाच्या साधूच्या ग्रंथातलं हे प्रमाण आहे. नामदेवरायांचा गाथा 7वा बागुल सत्वाचा 7वा बागुल सत्वाचा 7वा बागुल सत्वाचा 7वा बागुल सत्वाचा. राम म्हणती दशरथाचा राम म्हणती दशरथाचा राम म्हणती दशरथाचा राम म्हणती दशरथाचा. रावण वधिला दशमुखाचा रावण वधिला दशमुखाचा. जानकी सानिले जानकी सानिले कृष्णा 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 राही रे उगला नाहीतर सांगीन त्या बागुला. राही रे उगला नाहीतर सांगीन त्या बागुला. कृष्णराय रे उगला नाहीतर सांगीन त्या बागुला. कृष्णराय रे उगला नाहीतर सांगीन त्या बागुला. सांगीन
असं 10 बागुल लिहिलं नामदेव आहे. बाया म्हणते बाया अशा चाली असल्यावर मग रास्तावर चाललं तरी काही अडचण नाही. धुमाळीच्या चालीनं आराध्याच्या म्हणल्यावर माणूस हालायचं की नाही. 7वा बागुल 7वाचा. राम म्हणती दशरथाचा. नामदेवराची भाषा किती गोड आहे. रावण वदिला दशमुखाचा. आणि काय केलं जानकी सानिले. अहो 2-4 वळीत अख्ख्या अवताराच मग कार्य सांगितले नामदेवरायने. असं साधू असायला पाहिजे बघा. आणि म्हणून तुमचं काय म्हणणं आहे म्हणले राम आमचा. चला वाटण्या करताना महादेवानं मी राम कृष्ण गोविंद दुसऱ्या चरणात आहे. महादेवानं समान वाटण्या केल्या. आता सावध बसा. 100 कोटी वाटण्या कशा केल्या बघा चतुर महादेवानं. 33 कोटी तुम्हाला, 33 कोटी तुम्हाला, 33 कोटी तुम्हाला. काय पैसे का रामायणातल्या ओव्या. बर राहिलं किती 1 कोट. जागा आहे का तुम्ही. आता समान वाटण्या 33 लाख तुम्हाला, 33 लाख तुम्हाला, 33 लाख तुम्हाला. राहिलं किती 1,99,000. 33,000 तुम्हाला, 33,000 तुम्हाला, 33,000 तुम्हाला. राहिलं किती 1,000. 333 तुम्हाला, 333 तुम्हाला, 333 तुम्हाला. राहिलं किती 1 श्लोक राहिला. त्याच्यात अक्षर 32. आता म्हणते 10 अक्षर तुम्हाला, 10 अक्षर तुम्हाला, 10 अक्षर तुम्हाला. आता काय नाराज व्हायची गरज आहे का. कुणाला कमी पडले का काय. बुंदी वगैरे मट्टा आहे ना काय पोटभर मिळलं ना. आता नाराज व्हायची गरज आहे का. तरी तुमच्यासारखा एक जण म्हणला तुमच्या आमच्यासारखा मला महादेवाची 2 अक्षर राहिली की. महादेव म्हणला मुस्काडात दिन. आता 2 अक्षराला का राहिली. तुझ्या बापानं वाटणी केली का 2 अक्षराच्या 3. म्हणला नाही करायच्या. मग कुणाला. महादेव म्हणले नियम असा आहे ज्या वेळेला कुणीच गुन्हा खात नसेल तर तुला नाही मला घाल कुत्र्याला असतं म्हणले. तसं ज्या अर्थी वाटण्याच होत नाही त्या अर्थी मी वाटण्या करून दिले का नाही तुमच्या. मला काहीतरी सवलत आहे का नाही. मला बी काहीतरी वाट खर्ची लागल का नाही याची. हा निरपेक्ष कीर्तन म्हणजे काय फुकाट येईल का. अरे काहीतरी तेलापुरतं दिलं का नाही. मग महादेवाच्या तेलापुरती 2 अक्षरं दिली. त्यातलं पहिलं अक्षर आहे रा आणि दुसरं अक्षर आहे म. विठ्ठल माणसाला पुरावा काय. अहो जसं महादेवाला मिळलं तसं महादेव उड्या हाणतच डोंगरावर चढलं. भजन करी महादेव हो, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राम पूजी सदाशिव सदाशिव, राम पूजी सदाशिव सदाशिव. भजन करी महादेव, जय राम, भजन करी महादेव, महादेव. तेव्हापासून जी महादेव भजनाला लागलं राम पूजी सदाशिव. आणि म्हणून आजच्या हरिपाठातल्या दुसऱ्या चरणात शब्द काय आला राम कृष्ण गोविंद. चला या नामाचा फायदा असा काय. चला चांगल्याला तर फायदा होलोच हो. नामे तारिले अपार, महापापी दुराचर किंवा नाम चांगले चांगले, माझे कंठीरा हो भले, कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. अनेक प्रमाणात येता येतील. या राम भजनातली ताकद असे ज्यावेळेला राम सेतू बांधायचा चालला आणि सगळे वानर सेना घेऊन रामप्रभू पलीकडे चालले. नीट आहे का. सगळी वानर सेना घेऊन रामप्रभू पलीकडे चालले वनवासातनं. आणि ज्यावेळेला लंकेत जायचं होतं एक दगड घ्यायचा त्याच्यावर राम लेसन सिंदूर टाकायचा सागरात की दगड तरायचा. बातमी वाऱ्यासारखीच पसरली. आता बातम्या पसराय काही लागत नाही कारण त्यात काय व्हावंच नाही. एकानंच व्हॉट्सअप स्टेटस टाकावा. लगेच स्क्रीनशॉट हाणून दुसरा टाकतोयस, लगेच तिसरा टाकतोयस, लगेच ग्रुपला पाडलास, लगेच यूट्यूबला पाडलास, लगेच इंस्टाग्रामला स्टोरी टाकलीस की लगेच त्याला मेन्शन केला की पार खाकाना त्याचा वावर ऐकायची बारी आली एका दिवसात. लगेच पसरतं वाऱ्यासारखं पसरतं. तसं दगड तरतात पाण्यावर ही बातमी लंकेत पोचली आणि रावण भयभीत झाला. पण रावणाला एक गणित पाठवतं. रावण यादव महाराजाचे कीर्तन ऐकायचा. त्याच्यामुळे रावण असा म्हणला आपण जर भिलो तर आपलं सैनिक भिल आणि युद्धाच्या आधी जर सैनिक घाबरलं
तर आपली हार नक्कीच आहे म्हणले, आपण जिंकणार नाही. का? युद्धाच्या आधी सैनिक बिल म्हणले आपलं. मग काय करावं लागलं? आपण घाबरायचं नाही. त्याला आमचे बाबा म्हणतात उसना अवसान आणायचं. म्हणजे अंगात तर बळ नाही, पण उगाच उसना अवसान आणायचं. करायचं का सप्ताह? ह्याला खाया राशन नाही तरी ह्यानं मोठ्यानं म्हणायचं करा करा, अधिक महिना आहे. आणि पावती पडा 11 रुपये दक्षिण नाही जवळ, पण उसना अवसान. पण ह्यो तसं म्हणल्यामुळं गावानंच वर्गण गोळा केली ना, आयताच सप्ताह झाला. कधी कधी उसना अवसान सुद्धा कामाला येतं. तसं रावणानं उसना अवसान आणलं, रामनामाचा फायदा. आणि मग उसना अवसान आणून रावण म्हणला, हे बघा, नुसत्या रामाच्या नावानं दगड तरत नसत्यात, माझ्याकडे बी ती ताकद आहे. 10-5 जणाला घेतलं. कारुंड्याचा एक प्रमुख, धर्मपुरीचा एक प्रमुख, कोथळ्यातला एक प्रमुख, असं गाव प्रतिनिधी घेतलं. कुणी? रावणानं. जसं प्रचार करावा लागतो आदल्या दिवशी निवडणुकीच्या, प्रत्येक गाव प्रमुखाजवळ जायचं, एक खोकं द्यायचं, पिशव्या द्यायच्या. काय लागतंय का बघा, काय लागलं तर मला सांगा, साहेबापर्यंत आपण पोचू, पण तेवढं चिन्ह ध्यानात ठेवा. हां, रातोरात मतं फोडा. हे कसं चालतं आदल्या दिवशी रावणाचं, तसं त्या रावणात चाललं. सगळ्या गाड्याला सोबत घेतलं. आणि जसा रावण समुद्रावर गेला, रावण म्हणला, हे बघा, तुम्ही भेलाय का? म्हणल्या दगड तरायला लागलं. मग गडी कसला असेल तिकडचा? म्हणले घाबरू नका लागा, माझ्याकडे बघा. जसा दगड घेतला, मंत्र म्हणला, काय म्हणला असेल, ओम भगनी भागवदरी ओम बडस्वा, काय असेल ती मी काय ऐकाय नव्हतो. हाच म्हणजे मग सांगितलं असतो तुम्हाला. जसा दगड उचलला आणि टाकला, तसं काय झालं असेल? बोडला नाही तारला. हे तर गणित मोठं आहे. आणि मग बाकीच्या गड्यांनी रावण महाराज की जय. रावण म्हणला, आता गणित पक्क जुळलं गडे, ह्याच्यासाठी केला होता टास. गडी खचून गेलं होतं, म्हणली ह्याच्यासाठीच माझा प्रयत्न होता. अजून एक दगड घेतला. अजून कुणाला शंका आहे का? एक जण म्हणला, माझा डुलका लागला होता. म्हणजे झोपा काढायला आलाय का काय? नीट बघ म्हणले, नीट बघ. रावणानं दगड घेतला, पुन्हा मंत्र म्हणला असेल काय असेल त्याच्या मनातला त्यो, आणि पुन्हा टाकला. पुन्हा काय झालं? तरलाच की, तरंगायच लागला. मग रावण म्हणला, आता काय शंका आहे का? म्हणले, काय नाही, एवढंच पाहिजे होतं आम्हाला. त्या पार्टीतल्या गड्याला एवढं जमतंय, मग तुम्हाला जमलं तर म्हणले आता काय बेची गरज नाही. रावण घरी गेला. सगळं गडी गप झोपलं, पण 2 वाजले तरी रावणाची झोपच लागला. रामनामाची ताकद. आणि मग आपला मालक पडल्या पडल्या डुलका लागणारा, आज 2 वाजले तरी झोप कस काय नाही? आणि मग मंदोदरीला वाटलं बहुतेक आज कीर्तन नाही, त्याच्यामुळे झोप लागत नसेल. रोज नारळ पाकिट आणायची सवय जर लागली रावणाला, तर रावणाला एका दिवशी नसल्यावर मग करमत नाही, झोप लागत नाही. तसं म्हणले, काय झालंय का काय? पण पुन्हा बघती तर मालक घाम पुसतोय. मालक, काय झालं? बीपी वाढला का? तुमची शुगर वाढली का? काय छातीत दुखतंय, होतंय काय? रावण म्हणला, काय नाही का, झोपतो. नाही 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 म्हणले, मी तुम्हाला चांगलं ओळखते, तुम्ही असं नाही कधी करत, काय झालं? आणि मग रावणानं सांगितलं, हे बघ, तुला माझी शपथ आहे, मला वाटली भीती, पण मी सैनिकासाठी म्हणले कुणाला दावलं नाही. पण तुला सांगतो, तू सांगणार नाही ना कुणाला? मंदोदरी म्हणली, तुमची शपथ कुणाला सांगणार नाही, पण खरं सांगा. म्हणले, अगं मंदोदरी, मी गेलतो समुद्रावर, दगड तरला टाकल्याबरोबर. म्हणले, मग चांगलं आहे की, माझा मालकाचा जय जयकार माझ्या कानापर्यंत आला, पण खरं सांगा मालक, दगड तरला कस काय? म्हणले, माझ्याकडे ताकद आहे, मी महादेवाचा भक्त आहे. म्हणले, सगळं खरं आहे, पण तुमची ताकद नाही, खरं सांगा. तुम्हाला महादेवाची शपथ. आणि असं म्हणल्यावर त्यानं खरं सांगितलं, कारण ती महादेवाचं भक्त होतं रावण. म्हणला, मंदोदरी खरं सांगतो. खरं कुणाला सांगणार नाही ना? म्हणजे ठरलेल्या टाइमातच चालू करून सांगावं. 9:30 वाजले तरी बुवाज महाराज लोकाला मागं बुरबुर लावायचे नाद असते. तुकाराम महाराजाच्या अभंगात काय म्हणतात? ते जय विठ्ठल घ्या म्हणतात, बाकी काय नाही. त्यांचं म्हणणं दुसरं काय नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जय विठ्ठल घ्या माणसं जेवायची ती आता. त्याच्यामुळं आपण 5 मिनिटाच्या आत सगळं गबाळ गुंडळून मी माझ्या घरला जातो, तुम्हाला लय ताण देत नाही. रामकृष्ण गोविंद गोविंद भजनातली ताकद आहे, रामकृष्ण भजनातली ताकद आहे. आणि मग असं भजन करणारा माणूस, याला फार मोठा फायदा होत असतो. भजनात माणसानं रंगात असावं, रंगात असताना त्यानं अंतरंगात असावं, आणि अंतरंगात असताना त्यानं तरंगात असावं. तरंगात, रंगात आणि अंतरंगात 3 गोष्टी जर भजनाला लावल्या, तर मग बाकी कुणाकडे त्यानं बघायची गरज नाही. भजन करणारी माणसं बघा, त्याला बाकी कुणाचीच घेणं देणं नसतं. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. ही एकांतात भजन करतात. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, आणि ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. निष्ठावान वार करायला लोकांची गरज नसते, ती एकांतातच भजन करतात.
आषाढी वारीला जाणार, कार्तिकीला जाणार, 15 दिवसाच्या एकादशीला जाणार, माघेला जाणार, चैत्रला जाणार, परंपरेतल्या एखाद्या पुण्यतिथीला जाणार, समाधी महोत्सवाला जाणार. त्याला बाकी कोणाचं घेणं देणं नाही. आता हे तुमच्या आमच्यासारख्याला लय दिखावापणा लागतो, त्याला त्याचं काम परमार्थातलं नाही. मी तर स्पष्ट बोलणारा महाराज आहे, मला काहीच कळत नाही म्हणून आमची जागा इथं आहे. आणि ज्याला सगळं कळतं त्याची जागा नर्मदेच्या किनारी आहे. विठ्ठल काय भजन नावाची गोष्ट अशी आहे जी भजन तुमचा माझा उद्धार करतं. म्हणून मुखानच भजन का करायचंय? एक शास्त्र करायचं गोड वाक्य सांगतो. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम. हाताचं भूषण कशात आहे? दान धर्म करण्यात. पादोम पवित्रम यदि तीर्थयात्रा. मुखम पवित्रम यदि नाम घोषम. आणि हृदयम पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. पायाचं भूषण आहे तीर्थयात्रा करण्यात, हाताचं भूषण आहे दान धर्म करण्यात, मुखाचं भूषण आहे भजन करण्यात, आणि हृदयाचं भूषण आहे ब्रह्मनिष्ठा बाळगण्यात. म्हणून कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. अशा न्यायानं भजनात तुमचा माझा काळ व्यतीत करा. त्यातले त्यात पुरुषोत्तम मासात म्हणजे अधिक महिन्यात कृष्ण परमात्म्याचं भजन केलं तर अधिक पुण्य. महिनाच असा आहे गमतीचा, अधिक पुण्य केलं तर पुण्य अधिकच मिळतं, आणि पाप केलं तर पाप सुद्धा अधिकच लागू होतं. जे काय कराल ते अधिकच. म्हणून ज्याला जास्तीचा अवघड परमार्थ जमत नाही त्यानं श्रीमद भगवद्गीतेचा 15वा अध्याय वाचा, कारण तो पुरुषोत्तम योग आहे, पुरुषोत्तम योग. आणि मग असं जर तो 15वा अध्याय वाचला, भगवद्गीतेचा 15वा अध्याय रोज म्हणायचा. भगवद्गीतेचा 15वा अध्याय जर म्हणला या अधिक महिन्यामध्ये तर तुमचा माझा उद्धार होत असतो. आणि म्हणून राम कृष्ण गोविंद असं साधन दुसरं कुठलं नाही नामासारखं. नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जा शीरजनी. बाकी कुठल्याही गोष्टीत जा, तीर्थयात्रा करा नाही तर काय करा, सगळ्याला साधणं अवघड आहे. तुम्ही म्हणाल तीर्थयात्रा लय सोपी आणि तुम्ही अवघड काय म्हणता? तीर्थयात्रेत सुद्धा चित्त लागतं जाग्याला. आता गेल्या वर्षी आमच्या दिंडीत एक वारकरी आलतं. नामापरते तत्व नाही रे अन्यथा याच्यासाठी सांगतो, तिसऱ्या चरणासाठी. आणि मग ते आळंदीतनं प्रस्थान झालं. आता गुरुवारी प्रस्थान होतं गेल्या वर्षी, आठवत आहे का बघा तुम्हाला? आणि नित्य गुरुवारची पालखी आणि माऊलीचं प्रस्थान दोन्ही एकाच दिवशी आलं. आणि जे पाऊस पडला गेल्या वर्षी मे महिन्यात वड्याला पूर आलता, यंदा जून जुलैमध्ये आला तरी नशीब समजायचं. कारण अंदाज जरा अवघडच दिसायला लागलाय. जुनी माणसं सांगतात, अशी जुनी माणसं, ज्या वर्षी आंब्याला मोहर जास्त येतो त्या वर्षी पाऊस कमी असतो. असा जुन्या माणसाचा अंदाज. मला काय माहीत नाही, मी जुना नाही, मी नव्यातलाच आहे, जीनच्या पेंटीतला. आणि म्हणून गेल्या वर्षी गुरुवारी प्रस्थान झालं, बरोबर ना? नामापरते तत्व याच्यासाठी गुरुवारी प्रस्थान झालं. कधीच वारीला येत नाही आलं. आणि आमच्या दिंडीत माऊलीच्या पुढं दिंडी असते आमची, आता 19वा वर्ष आहे पुढचं. आणि जसं दिवे घाट चढून वर आलं, कटाळलं होतं, कधीच वारीला येत नाही ते. तीर्थयात्रेत सुद्धा चित्त लागतं. आणि पडलं. आता बाकीचं गडी टोळक्यानं बसलं. बरं दिंडीत गडी टोळक्यानं बसल्यावर त्यांची चर्चा काय? हरिपटात अभंग घेऊ कसला, मग काकड्यात मालिका ही अशी कशी, मग महाराजांना राती अभंग कुठला घेतला होता, आणि मग बालछंद प्रकरण कसं म्हणायचं, मग पत्रावळीचा अभंग कसं म्हणायचं, आणि मग ते असं हे असं असतं काय? ही चर्चा असली नाही. तू यंदा पिरून आला का, तुझं खुरपान झालं का, मग तू बाजरी किती एकर केली, मग तू कुठली बाजरी केली नेमकी, म्हणजे 440 का काय तरी कुठला वाण आहे, कुठला वाण केलास बाबा, किती एकरात केली, अशा चर्चा. आणि हे जे वारकरी आमच्या पालात झोपलं होतं, कटळून गेलेलं, आमच्या गप्पा रांगल्या. काय राव म्हणले, पब्लिक यंदा आले वारी इथल्या गप्पा. त्यावर त्याचा आवाज आला पालातनं, गार गार. एक दोन बरे आवाज आला, घार घार. ते का म्हणलं घार घार कस काय? मी असा कान झटाकल्या, म्हणलं बहुतेक रात्री झोप कमी असल्यामुळे असं होत असेल. पुन्हा 10-5 मिनिटं गप्पा. कारुंड्याची माणसं भेटली, काय राव सप्ताह केला यंदा, काय योगा आहे, वा वा चांगलं नियोजन झालं, असं झालं तसं. तवर आवाज घार. आणि 1-2 बऱ्या तसं झाल्यावर मी पळत गेलो, धोतार हातात धरून पालाचा पडदावर टाकला आणि जाऊन बघतोय तर ती म्हातारं दिंडीत आलेलं आमच्या घार घार म्हणते. मी एकदा घार म्हणसतोवर तिथंच थांबलो. आणि जसा घार म्हणला तसा एक हात त्याचं तोंड दामलं आणि दुसरा हात मानगोट्याखाली घालून उठावला. म्हणलं ना एक तर कवाच वारीला येत नाही. मी म्हणलं येऊ नका, तर मागं लागून आला. त्यातली त्यात आज सासवड म्हणल्यावर एकादशीचा दिवस आहे, धरू नका म्हणली तर एकादश धरली. बरं धरली ती धरली. केळं खाऊ नका म्हणला तर डझनभर केळं एकट्यानं आणली.
खिचडी खाल्ल्यावर पोटात फुकती म्हणलं तर एकट्यानं 2 दिवसा खिचडी हाणली आणि ताणून दिली आणि गहार गहार कराय काय झालंय तसं म्हणल्यावर ती डोळं चोळतंय. बरं झालं बुवा तुम्ही आला नाही तर पिलाव झपाटा हाणत होती. कुठं सासवडात गेलाय वारीला माऊलीच्या झोपलाय सासवडात आणि पिलाच झपाटा हाणती कारुंड्यात. आता कसं काय करायचं त्याला हरिपाठात प्रमाण आहे. चित्त नाही नामी त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी. कुठं बी जा प्रयागला जा केदारनाथला जा बद्रीनाथला जा कुठं जा पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि नामस्मरणच मोठं का मी 3ऱ्या चरणासाठी सांगतोय. नामापरते तत्व ना हिरे अन्यथा. नामस्मरण मोठं आहे कारण ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा नलगती सायास जावे वनंतरा. नलगती सायास जावे वनंतरा. कुठं जायची गरज नाही वनात जायची गरज नाही. सुखी येतो घरा नारायण. देव आपल्या घरला येतो पण भजन कसं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरीशी करुणा येईल तुझी ते नाम सोपेरे राम कृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आदी. आम्हाला सांगता का तुमचं काय. ज्ञानोबराय म्हणले ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी. धरोनी श्रीहरी जपे सदा. धरोनी श्रीहरी जपे सदा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. धरोनी श्रीहरी जपे सदा. धरोणी हरे जपे सदा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी गणना हे गणना हे गणना हे गणना. हे गणना गणना. पुण्याची गणना कोण करी कोण पुण्याची गणना पुण्याची गणना. पुण्याची गणना कोण करी. 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 आ
गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले तर माझे जोरले पायी बोललेले कुरे वेडेवा कुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध झालेली सेवा भगवान मारुतीरायाच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती अर्पण करतो. एखादा शब्द अपशब्द माझ्या मुखातून गेला असेल तर माझ्या अंतकरणानं क्षमा करला अशी अपेक्षा व्यक्त करतो. जे काही बरोबर असेल ते समर्थ सद्गुरूंचा आशीर्वाद आणि जे काही चुकीचं असेल ते माझ्या अल्पशा बुद्धीचे दोष समजा. झालेली सेवा वारकरी संप्रदायाच्या चरणावरती अर्पित करीत असताना तुम्हा सगळ्या प्रेमपूर्वक मंडळींचा या ठिकाणी मला दर्शनाचा लाभ झाला हे माझं महत् भाग्य आहे. म्हणून प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती मी तो दुबळाची तसे भक्ती आणि गंधर्वासारखे गायक इंद्रासारखे वादक आहे राजा परीक्षितीसारखे ऐकणारी मंडळी सगळ्याच्या चरणी माझा माथा सुंदर मृदंग वादन महाराजांनी केलं त्यांनाही धन्यवाद. मृदंग सगळेच वाजवतात पण कीर्तन करायला काय लागतं हे ज्या मृदंगाचार्याला कळतं तो सगळ्यात विद्वान मृदंगाचार्य ओळखला जातो हे लक्षात ठेवा. नाही तर मग बाकीचे लय तडातडा धाडा वाजवतात पण ते कोणाशीच कुणाला मिळ नसतो. पापाचे कळप पळती पुढे महाराज राहायला मागन पकवाजा चालला पुढं. म्हणून आमचे नामदेवप्पा शामगावकर म्हणायचे पकवाजा कीर्तन करायचा नवरा असतो नवरा. आप्पा म्हणायचे का नवरा तर आप्पा सांगायचे नवरा जर सोयीचा असला तरच प्रपंच चांगला आहे. तो जर बेवडा निघला तर मग बाईचं लय वाटोळ्या म्हणजे तिला लय मार खावा लागतो. तसा किती बी बाई विद्वान असली आणि तिचा नवरा जर बेवडा असला तर प्रपंच सोयीचा नाही. आणि महाराज किती विद्वान असला आणि पकवाजा सोयीचा नसला तर त्याच्या विद्वत्तेला काही उपयोग नाही. आणि म्हणून महाराजांनाही धन्यवाद. इकडं गंधर्वासारखे ज्येष्ठ मंडळी परमार्थातले आहेत त्यांच्यासाठी जोराची टाळी वाजवा. या सगळ्या ज्येष्ठांच्या जीवावर आमचा परमार्थ उभा आहे लक्षात ठेवा. अहो जुना पायाच भक्कम आहे त्याच्यामुळे आता इमारत उभी राहायला काही वेळ लागणार नाही. आणि ही सगळी जी इमारत दिसते आमच्या तरुण पिढीची याला पाया हा जुना पाया भक्कम पाय आहे. आणि या सगळ्याच्या चरणी माझा माथा ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचं चित्रीकरण आहे ते बाळूमामाचा हरिजागर बरोबर ना. या यूट्यूब चॅनलचे सर्व आमचे परम मित्र वारकरी संप्रदायात बरेचसे यूट्यूब चॅनल आहे पण यूट्यूबला काय टाकावं हे सगळ्यालाच मेळ बसत नाही. पण दर्जेदार चित्रीकरणाची पद्धत जर कोणत्या यूट्यूब चॅनलची असेल तर ते बाळूमामाचा हरिजागर नावाचं यूट्यूबला चॅनल आहे. त्यांचे सर्व आमचे गणेश दादा टिकोळे त्यांच्यासाठी एकदा जोराची टाळी वाजवा. आणि दुसरी महत्त्वाची सूचना यूट्यूबला त्यांचा चॅनल सर्च करा. नाव मामाचं दिलंय त्याच्यामुळं काही कमी नाही त्यांना. म्हणून बाळूमामाचा हरिजागर हा चॅनल सर्च करायचा आणि लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबायचं. आणि हो कोणी घंटी वाजवायला अजिबात विसरू नका असं सांगावं लागतं ते. म्हणून एरवी चॅनल तर कोणतीही बघत बसताना म्हणून बाकीच्या चॅनलनं मनोरंजन होईल आणि अध्यात्मातला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला तर तुमचा उद्धार होईल. तुकाराम 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 तुकाराम. झालेल्या शिवाय या ठिकाणी थांबवतो. यानंतर लगेच पंक्ती महाप्रसादाच्या आणि उद्यापासून बहुसंख्येनं या अशी विनंती. कोणाची पावती आजपासून सुरुवात झाली आता सोयीच्या आणून संयोजकाकडे द्या. कारण मी बी सप्ताह करणारा महाराज आहे मला माहीत आहे सगळंच लागतं. आर्थिक बजेट बी जुळवावं लागतं. तन मन धन तिन्ही गोष्टी लागतात तेव्हा परमार्थ होतो. नाहीतर ज्याला काहीच जमत नाही तो पावतीचं फडत नाही पण नावं ठेवल्याशिवाय जात नाही घरी. करायचा का सप्ताह का करायचा बुवा सप्ताह. यंदा दुष्काळ पडणार आहे हे तो ह्याला आधीच कळलं. जसं काही डग साहेबाचा चुलता येऊ पंजाबराव डग साहेब असा करायचा का बुवा करायचा का करायचा सप्ताह नाही केल्यावर बिघडते का. मग काय करायचं यंदा पाटलीन बाय बोलवा 5-500 जास्त काढा. बाई नाचली तरच पीक पाणी चांगलं होतं असा पांढरीचा नियम आहे आपल्या. मग पांढरीचं पुस्तक कुठं आहे मला द्या तेवढा आणून. परमार्थाला सक्रिय असणाऱ्या लोकाला देव कधी कमी पडू देत नाही. हे तर 10 रुपये जरी दिले लय द्या असं म्हणणार नाही मी. आपल्या कष्टातले 10 रुपये जरी परमार्थाला दिले तर 10चे 100 कसे करायचे हे देवाला चांगलं माहीत आहे. पण ही तर देत बी नाही नावं ठेवल्याशिवाय जात नाही. त्याला बरोबर मग चांगले चांगले डॉक्टर नेमून ठेवले देवानं. मग हात लावाय 1000 रुपये. मनक्यात गॅप मेंदूत सराकला येड्यासारखाच करायला लागला. डोळ्याला अंधारेच या लागल्या
गुडघ्याच दुखायला लागला वाटी, मग वळखायच्या ना परमार्थाला मदत केली नाही. काय जन्मा येऊन केली म्या जोडी, हाची घडोघडी चित्ता येतो आठव, म्हातारपणात पश्चाताप होतो. त्याच्यामुळं परमार्थ सक्रिय करा, हिंदू धर्म वाचवा आणि ज्ञानोबराय तुकोबरायांचा संप्रदाय मोठा करा. सगळ्याला धन्यवाद देतो. माझ्यासमोर आमचे भजन मूर्ती आप्पासाहेब महाराज काळेले, त्यांना धन्यवाद. हे लहान लेकर आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. धन्य माता पिता तयाची, त्यांचे आईबाप धन्य आहे. आणि सगळ्याला धन्यवाद देतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले